माझा चेहरा लावी तुया मला डोळ्यावर चेहरा लावशील. तू तर भूल गई म्हणा. आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्याकडे एवढा पैसा, माझी प्रगती कशी काय होत आहे आणि दूर गेलेले नाते माझ्याजवळ कशामुळे आले आणि आमचं म्हणजे तुटलेलं नातं कसं जुळलेलं आहे. स्वरा हॉस्टेलमधून आली ना तर मला मदतच झाली आणि आपलं लेकरू आपल्यासमोर पण आहे आणि तिचं पुढचं काय दे हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आज स्वराने घरातले कपडे लावले, मला कामात मदत केली, देवपूजा केला, मसाला करून दिलं आणि नंतर तिने माझ्यासोबत भरपूर एन्जॉय केला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान आहे आणि मस्त आहे. आणि मी तर माझ्या मुलांसोबत फुल टू डे धमाल केलेला आहे संडेचा. कारण कसं आहे, गेलेलं वय पुन्हा येत नसते आणि मुलांचं बालपण कधीच परत येणार नाही, त्यामुळे त्यांना वेळ द्या. आता दिसते हा हा व्हिडिओ 7 डिसेंबरचा आहे, जो मी आज अपलोड करत आहे. कारण वेळच मिळत नाही. तुम्ही म्हणणार काय तेच ते सांगते, तर इट्स ओके, मला ती तुम्हाला सांगायला आवडतं. तर की हा व्हिडिओ 7 डिसेंबरचा आहे, ज्या दिवशी संडे होता आणि मिशोवर महाधमाका सेल होता, जिचा 70% प्रोडक्ट ऑफ होते. त्या दिवशी फुल डे आमचा बिझी असते ना, आम्हाला जेवायला वेळ ना कोणत्याच गोष्टीला वेळ नसतो. कारण कंपनीने ऑलरेडी प्रोडक्ट भरपूर आमच्याकडे पाठवून दिलेले असतात आणि दर 1 तासाने आम्हाला व्हिडिओ टाकावाच लागतो. भले त्याच्यावरून कोणी लिंक घेऊ नाही घेऊ, परंतु आम्हाला टाकावाच लागतो. आणि संडेची सुरुवात झाली तसा एक व्हिडिओ तुम्ही भांड्यांचा टाकूनच दिलेला होता आणि त्याच्यानंतर आम्ही चहा बिस्किट घेतलं आणि मस्तपैकी डान्स केला, योगा केला. कारण कसं थोडं आता स्वतःकडे लक्ष द्यायचं, कारण सर्व गोष्टी क्लिअर आणि हॅपी झालेल्या आहे. म्हणजे हॅपी फॅमिली किंवा हॅपी लाईफची माझ्या आयुष्यात तरी सुरुवात झालेली आहे. तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते की कसं आहे, आपल्याविषयी नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. जे कोणी आपल्या आयुष्यात निगेटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह बोलत असतील ना, सगळ्यात अगोदर त्या लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून फेका. विचारच करू नका, तो मला असा बोलला, तो मला तसं बोलला. हां, एखाद्याचा जर तुम्हाला राग येत असेल ना, तर डायरेक्ट त्याला बोलून मोकळे व्हा किंवा त्याच्यापासून दूर राहा. मी तर तेच करत आहे. जे लोकांना माझी व्हिडिओ पटत नाही किंवा माझं पटत नाही, मी 1-2 कॉमेंट करू देतो आणि त्यांना ब्लॉक करतो. कारण त्यांना मी जर चुकीची वाटते तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये मला तर वाटते, जे लोक मला आवडत नाही ना, मी त्यांना बघत पण नाही, त्यांचं थोबाळ पण मी बघत नाही आणि त्यांचा विषयसुद्धा मी काढत नाही. माझं नेचर असं आहे. एक वेळा म्हणजे थुकलेला थुका चाटायची माझी तरी सवय नाही आहे. मी असं करत असते. आणि आपल्या आयुष्यात जोपर्यंत तुम्ही निगेटिव्ह विचार करतात तुमच्याविषयी, नाही माझ्याकडे पैसेच नाही, माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, तर युनिव्हर्सल नावाची एक गोष्ट आहे, ते सक्सेस होत जाते. जर युनिव्हर्सल आंघोळ केल्यानंतर दर 10 मिनिटाला तुम्ही मिररमध्ये उभे राहा. तुमच्या घरचा जो आरसा असेल ना, तो आरसा स्वच्छ पुसा आणि त्याच्यासमोर उभे राहा. तुया मला डोळ्यावर चेहरा लावशील. तू तर भूल गई म्हणा. मैं तो भूल गई. तू भूल गया मेरे को. याद म्हणा, मी तुला अक्कलकोटला घेऊन जातो. नाही बा, आता नाही येत. आणि पिंक कलरचे स्वामी देईल आली तर. काय देशील? पिंक कलरचे, ऑरेंजचे आणि पिंक कलरचे 2 कलरचे काय देशील? ऑरेंज आणि ब्ल्यू देईल. काय? ऑरेंज आणि स्वामी, ऑरेंज आणि ब्ल्यू स्वामी. काय देशील? ब्ल्यू स्वामी आणि
ऑरेंज सोमी मला समजत नाही. अलीना मली नाही काही नाही समजत मला. तो म्हणते ब्ल्यू कलरचे ऑरेंज कलरचे स्वामी देणार म्हणते. स्वामी, हम्म. स्वामींचा कलर ऑरेंज आहे ना म्हणून तो म्हणते. ऑरेंज आणि ब्ल्यू. हम्म. हम्म. तर संडेला थोडीशी क्लिनिंग पण मी करून घेत असते. मी किचन आवरेपर्यंत स्वराने इकडले कपडे सर्व काढले आणि व्यवस्थित घडी करून ठेवले, स्वराचे, तिचे आणि माझे, कारण वेळेवर आम्हाला कपडेच मिळत नाही. तर मला तुम्हाला सांगायचे, युनिवर्स नावाची एक गोष्ट आहे. आंघोळ झाल्यानंतर 5 मिनटं तरी त्या आरशासमोर उभे राहा आणि सांगा की माझी भरपूर प्रगती झालेली आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आलेला आहे, मला भरपूर कामं मिळत आहे आणि माझं सर्व व्यवस्थित झालेलं आहे. मला माझे जे विरोधक आहेत ते शांत बसलेले आहे. आता माझा कोणीही राग करत नाही. हे तुम्ही कंटिन्यू बोलत राहा. म्हणजे असं नाही की तुम्हाला एका जागी बोलायचं आहे. चला या, आता आम्ही नाश्ता करतो सगळेजण. स्वराचं तोंड बघा, तिला जे हेल्दी आहे ना ते पोटातून जात नाही लवकर, म्हणून आता या दोघांना समोर ठेवून मी देणार आहे. आणि दोघं एवढे नाटकेबाज आहे, तुम्हाला सांगतो. जे गोष्ट याला आवडते ना ती गोष्ट याला आवडत नाही, आणि जी गोष्ट हिला आवडते तो गोष्ट याला तर सर्व काही आवडते. सॉरी, याला सर्व काही आवडते. हे ना गोंडूस काही पण खातं, पण अंगावर मासच नाही एवढं खाऊन पण कुठं जातं काय माहिती. तर या तुम्ही पण मस्त फ्रेश केवी खायला बघू शकता, कारण कसं आहे समोर बसूनच खाऊ घालावं लागते, नाही तर हे नाटकं करतात दोघं. चला घ्या. हे जर तुम्ही 21 दिवस केलं ना बघा, तुमच्या आयुष्यात भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी येणार. आणि मी नेहमी हाच विचार करत होती की माझ्या नवऱ्याने मला प्रत्येक कामात सपोर्ट करू दे, त्याचा राग शांत होऊ दे, त्याने मला माफी मागू दे, आणि एकदा का होईना माझा संसार सुखाचा होऊ दे. आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता. आणि स्वामींचा सुद्धा मी तेवढाच करते आणि त्यांचा पण मला आशीर्वाद आहे. तर संडे आहे तर क्लिनिंग वगैरे आटपून घेतली, स्वराने सुद्धा मदत केली. मी क्लिनिंग आटपेपर्यंत तिने आंघोळ केली, त्याच्यानंतर ती देवपूजा करत होती. तर म्हणजे तिने मला मसाला काढून दिला आणि तिला शिंगोडे प्रचंड आवडतात. तर ती बोलली मम्मा मी मसाला करून देते, मला शिंगोडेच करून दे. तर मी तिला शिंगोडे वगैरे करून दिलेले आहे. तोपर्यंत तिने पूजा वगैरे केलेली आहे. जसं मी माझ्या घरात लक्ष देत आहे तसं मी माझ्या मुलांच्या अभ्यासात पण लक्ष देत आहे आणि त्यांना घरात. हॅलो फ्रेंड्स, तर संडे आहे आणि आज मी शो महाधमाका सेल पण आहे, त्याच्यामुळे काही कामं करते, काही प्रमोशन करते, काही कामं करते, काही प्रमोशन करते, असं माझं चालू असते. तर आज स्वरा घरी असल्यामुळे स्वराने भरपूर मला कामात मदत केली, म्हणजे व्हिडिओ शूटसाठी पण. त्याच्यानंतर पूजा वगैरे तिनेच केलेली आहे, बघू शकता. स्वराने पूजा वगैरे केलेली आहे आज. त्याच्यानंतर मी केले होते व्हिडिओ शूट, तर तोपर्यंत माझ्याकडे वेळ होता, तोपर्यंत मी आज मशीनमध्येच कपडे लावून दिलेले आहे. तुम्ही बघू शकता किती घाण पाणी निघत आहे, हे बघा. आणि काही कपडे मी हातानं पण वॉश करून ठेवलेले आहेत. हे आहेत माझे प्रोडक्ट ज्याचे मी व्हिडिओ केलेले आहेत आणि खूप छान स्वस्तात मस्त प्रोडक्ट होते, मी त्याचा व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि इथं पण काही प्रोडक्ट आहेत. आणि हे दोघं ना नेहमी भांडणं करतात टी व्ही पाहण्यासाठी. मग मी सकाळपासून टी व्ही बंद करून ठेवलेली होती आणि यांना सांगितलं होतं की 1 तास स्वरा बघणार टी व्ही आणि 1 तास स्वराज बघणार टी व्ही. कोणाचा टायमिंग झाला आता? होणार आहे स्वराजचा 15 मिनिटं. तुझा 15 मिनिटं राहिला आता. मग दिदीला पाहू द्यायचं 1 तास आणि नंतर टी व्ही बंद करून अभ्यास करायचा. हां, नाही तर मग पुन्हा हॉस्टेलला पाठवून दे तुला पण. हां, तर आता चला मी व्हिडिओ शूट एडिटिंग करून घेते माझी, पाणी लागेपर्यंत. काय रे बाळा, काय आवाज कमी कर स्वरा. स्वरा आवाज मम्मी बायलो में स्वरा. हां, काय बायलो में असं करतात ते. बायलो में डान्स करायचा आहे, झटपट पटापट नाही करायचा आहे. कसा करतात बायलो में? आणि झटपट पटापट कसा करतात मागं सरकून? झटपट पटापट अंदर कसे जाते अंदर अशी बाय. हां, चल. अरे काय आहे? तर असं कसं आहे, एकच सांगायचं आहे, आपण पैसा कमवून घेऊन परंतु गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. आपले मुलं पुन्हा लहान होणार नाही. त्याच्यामुळे पैसे कमवण्याच्या नादात
किंवा आपल्या प्रेमाच्या आपण एखाद्या व्यक्तीला प्रेम करतो आणि तो जर आपल्याला रिप्लाय करत नसेल तर त्याच्या नादात जर आपण मुलांचं बालपण गमावत असेल तर हे खरंच खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे मी तरी नवरा असो वा नसो माझ्या मुलांसोबत मी फुल डे एन्जॉय करत असते. आता इथं माझा हा मागून फाटलेला ड्रेस काही जणांना दिसणार आहे, ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगणार तर मी तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की मला नंतर दिसला तो फाटलेला आहे, नाही तर माझं काही लक्ष नव्हतं, तर ते इग्नोर करा. एवढं फाटलेलं असलं तरी टी शर्टच्या खाली ते झाकून गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने संडेचा फुल टू धमाल आम्ही 1 ते 1.5 तास सकाळी पण डान्स केला आणि संध्याकाळी पण डान्स केला, कारण तेवढीच आपली बॉडी फिक्सेबल होते आणि आपल्या बॉडीला काम करण्याची सवय लागते, आपण तरतरीत राहतो. जर तुम्ही बॉडीला ॲक्टिव्हिटीज नसाल देत आणि माझ्या मागं कामच आहे आणि माझ्या मागं मुलंच आहे तेच जर करत बसायला असणार ना तर. आणि मी नेहमी आता पॉझिटिव्ह विचार करत असते की नाही का, मला भरपूर कोलॅबरेशन मिळाले, माझ्याकडे भरपूर पैसे आले, माझा स्वतःचा बिझनेस लागला आणि असं तसं मी नुसतं म्हणजे पॉझिटिव्ह विचार करते. आणि बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे, सर्व पॉझिटिव्ह झालेलं आहे. नंतर आम्ही भरपूर थकलो होतो, संडे होता तर स्वरा बोलली चल मम्मा आता आपण भेळ करूया. तिने मस्त कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मस्तपैकी त्याच्यावर मग लिंबू पिळलं आणि स्वराचं इथं गाणं चालू झालं ना बाबा. आणि माझं पॉझिटिव्हच होत आहे आणि पॉझिटिव्हच होत राहणार. आणि तुमच्या शुद्ध आयुष्यात पॉझिटिव्ह आणा, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा, निगेटिव्ह जे बोलत असेल त्यांच्यापासून दूर राहा, कारण कसं आहे निगेटिव्ह विचार लवकर येतात, पॉझिटिव्ह येत नाही. त्यामुळेच माझ्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही भेळ खाल्ली, नंतर मी थोडीशी मूग डाळची खिचडी केली, आम्ही सर्वांनी ते खाल्ली. नंतर मुलं मस्तपैकी झोपायला गेलेले आहे, कारण त्यांची सकाळची शाळा असते, त्याच्यामुळे मी त्यांना लवकरात लवकर झोपी लावत असते. त्याच्यानंतर मी थोडेसे रात्री मनुका आणि ड्रायफ्रूट्स खात असते आणि झोपताना मी 1 ग्लास दूध आणि त्याच्यामध्ये तूप घेत असते. तर आता इथं तुम्ही बघू शकता माझे सकाळची देवपूजा स्वराने केली होती. रात्रीची खरकटी भांडी मी कधीच राहू देत नाही, गॅस ओटा क्लीन केलेला आहे, बेसिंग वॉश केलं, त्याच्यानंतर दूध गरम करून ठेवलेलं आहे. मुलांसाठी सकाळसाठी बदाम घालून ठेवत असते मी, स्वरा आणि स्वरासाठी. हे ते तूप आहे जे मी रेग्युलर घेत असते आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी आता खाणार आहे. इथं तुम्ही बघू शकता की मुलं मस्तपैकी जेवण वगैरे करून बरोबर 9:45ला झोपी गेलेले आहेत आणि 10 वाजता ते झोपलेले आहे. आणि इथं हे माझे प्रोडक्ट आहे ज्यांचे मी व्हिडिओ केलेले आहे आणि काही करायचे बाकी आहे. स्वरा पालती झोपते आणि स्वराज ना कधीच अंगावर घेत नाही, कितीहीदा त्याच्या अंगावर टाकलं ना तरी तो अंगावरचं फेकूनच देतो. तर मुलांना वगैरे झोपून दिलेलं आहे आणि माझे राहिलेले व्हिडिओ वगैरे एडिट मी करून घेत असते. इथे पण काही प्रोडक्ट आहे ज्यांचे मी व्हिडिओ केलेले आहे, स्वस्तात मस्त प्रोडक्ट मला यावेळेस भेटलेले होते. तर असं आहे, संडे असला किंवा सेल असला ना त्या दिवशी माझी खूप धावपळ होते. म्हणजे काही व्हिडिओ यूट्यूबचे असतात, काही इन्स्टाचे असतात, तर काही मिशो अफिलाईट मार्केटिंगचे असतात. आणि आज संडे महाधमाका सेल होता, त्याच्यामुळे खूप माझी धावपळ झाली. म्हणजे एक काम करत होती एक व्हिडिओ टाकत होती मिशोचा, एक काम करत होती एक व्हिडिओ टाकत होती मिशोचा, कारण त्या ज्या लोकांसोबत आपण काम करतो ते आपली ID चेक करत असतात आणि सेलच्या दिवशी दर 1 तासाने एक व्हिडिओ सोडायचाच असतो एनी ऑफ कंडिशनमध्ये. ते कुठं काय ते तुमचं तुम्ही बघा. मग म्हणून मी कुठं गावाला जायचं असलं ना तर आधीच मी मिशोचे व्हिडिओ शूट करून ठेवते. ते तरी बरं की आता स्वरा घरी आहे ना, त्याच्यामुळं स्वरा मला खूप हेल्प करू लागते. तिची आजची हेल्प माझ्यासाठी खूप मोठी ठरली. मी जर भांडे घासले तर तिने क्लिनिंग आवरून घेतली, मी जर पोछा मारला तर तिनं तिची आणि स्वराची आंघोळ करून घेतली आणि लगेच मग मला मसाला काढून दिला, मी शिंगोडे करून टाकले. आंघोळ करून येईपर्यंत शिंगोडे झाले, नंतर एक व्हिडिओ टाकून दिला, मग जेवण केलं. जेवण केल्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही TV वगैरे बघा. मग मी स्वराला काहीच सांगितलं नाही. मग मीच पोछा मारला, झाडू मारला, भांडी घासली, चहा मीच केला. मग ती बोलली मम्मा भूक लागली, तर तिने भेळ वगैरे केली. आणि मी त्याच्यासाठीच घरात फ्रूट्स वगैरे सर्व आणून ठेवते. जर आपलं वेळेवर करणं नाही झालं तर मुलांना खायची सोय मी घरात करून ठेवते. तर असं मला तिची आज खूप हेल्प झाली. नंतर मग आम्ही भेळ वगैरे खाल्ली, थोडीशी खिचडी केली, मुलांनी खिचडी खाल्ली आणि ते झोपून गेले. मी त्यांना बोलत असते माझं काम कितीही वेळ चालू द्या, तुम्ही झोपून राहा. आणि गणेशजी गेल्यामुळे आता घर पूर्ण असं सुनं लागत आहे, तुम्ही बघू शकता. पण जाऊ द्या, त्या काम महत्त्वाचं आहे, आपलं काय नेहमीच चालणार. तर असं आहे. तर मुलं वगैरे झोपलेले आहे. आता मी एका व्हिडिओ आणि दिवसभरा मग त्याच्यामुळे माझे ब्लॉग वेळेवर पडत नाही. मिनी ब्लॉग आहे नाही, लॉंग ब्लॉग आहे नाही. माझ्याकडे कंटेंट भरपूर आहे. प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ म्हणजे शूट केलेला आहे. शूट मी रेग्युलर करते, परंतु अपलोडच करणं होत नाही कामामुळे. पण इट्स ओके, जे लोकांना माझे व्हिडिओ आवडतात ते माझ्या व्हिडिओची वाट बघतात आणि व्हिडिओला प्रेम देतात. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओची एडिटिंग वगैरे झालेली आहे, पण एवढ्या लवकर मला झोपायची सवय नाही, तर आता मी थोड्या वेळ लाईव्ह घेते. ओके, चलो बाय.